ज्ञान साधना मीडियामध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। आज विशेष करून कर्नाटक राज्यामध्ये झालेला आहे आणि आज कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार साहेबांनी शपथ घेतलेली आहे आणि विशेष करून आज बेळगाव शहरामध्ये, बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि काँग्रेस भवनमध्ये सुद्धा चांगला हा सोहळा संपन्न झाला। तुम्हाला काय वाटतंय आणि कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहात? ते खरोखर सांगायचं म्हणजे आज जे काय हे काय कार्यक्रम संपन्न झाला, सांगायचं म्हणजे सन्मान्य श्री डी.के. शिवकुमार साहेब आज जे कार्यक्रमचे केंद्रबिंदू होते, ते त्यांचं जे काही कार्याचं हे आता 1-2 दिवसाचं काम नाही आहे। बरोबर, हे गेल्या 38 वर्षापासून त्यांचा प्रयत्न आहे। म्हणजे काँग्रेस पक्षासाठी एक एकनिष्ठ आणि सरकारमध्ये एक 4-5 वेळा मंत्री आणि सरकार चालवण्याचा एक अनुभव। खरोखर सांगायचं म्हणजे डी.के. शिवकुमार साहेबांनाही नाही, काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांना आज एक न्याय मिळालेला आहे ह्याचा मी विश्वास व्यक्त करू इच्छितो। 2019चा घटना मी जर आठवण करू इच्छितो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जसा मुंबईमध्ये पावसामध्ये एका हॉटेलच्या समोर सन्मान्य डी.के. शिवकुमार साहेब उभा होते सरकार वाचवण्यासाठी, आणि 2000 ते घटनानंतर दिल्लीमध्ये कसं त्यांच्यावरती ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून त्यांना अटक करून त्यांना 9 महिने जेलमध्ये टाकण्यातही आला होता। मग आज खरोखर काँग्रेस पक्षाचा हायकमांडनी एक संदेश दिलेला आहे की पक्षनिष्ठ असलेला कुठलाही कार्यकर्ता किंवा व्यक्तीला कधीही पक्षाचं हायकमांड किंवा पक्ष त्यांचा हात सोडणार नाही। आणि आज सर्वांना एक पुरा देशभरात एक संदेश आहे की डी.के. शिवकुमार साहेबांना जे काय आज मुख्यमंत्री केलेलं आहे, हे सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक न्याय मिळालेला आहे हे मी सांगू इच्छितो। खरोखरच पाहिला गेल्या 40 ते 50 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर एखादी साधना करावी लागते आणि ती साधनाच्या खडतरपणे कर्नाटक राज्यामध्ये अतिशय सत्ता संघर्ष, अनेक वेळा त्यांना अनेक संकटाने सामोरे जावे लागले। जसं मुनलाल साहेबांनी सांगितले की अनेक त्यांच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, ईडी सीबीआयचा सुद्धा लावण्याचा प्रयत्न झाला, पण अशा या संघर्षाला सामोरे जाऊन मात करून अतिशय उन्नत होण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे कार्य करून या कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्रीपद आज त्यांनी शपथविधी घेतले आणि त्यामुळे बेळगावसह कर्नाटक राज्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरोखरच आज बेळगावमध्ये हे शपथ घेतल्यानंतर आज जल्लोष आम्ही या काँग्रेस भवनमध्ये पाहिला। खरोखरच उत्साहाचं वातावरण होतं। साहेब, तुम्ही या राजकारणामध्ये युवा नेता म्हणून कार्य करत आला आहे, बेळगाव जिल्ह्यामध्ये तुमचं काम वाढत आहे, चाललेलं आहे, तर या दृष्टिकोनातून आपल्या बेळगाव जिल्ह्यावरती कशा पद्धतीने परिणाम आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी काय उपक्रम पुढे यशस्वी होतील? सर, मला 100% विश्वास आहे की ज्या पद्धतीनं सन्मान्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांनी बेळगाव जिल्ह्याच्या वरती त्यांचा एक विशेष नजर होता, जशा पद्धतीनं PWD इलाखामधून सन्मान्य सतीशण्णा जारकिहोळी साहेब, लक्ष्मीताई हेब्बाळकर हे दोन्हीही मंत्रींच्या वरती सिद्धरामय्या साहेबांचा एक मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्ह्याला हजारो कोटीचं अनुदान या 3 वर्षात आलेलं आहे। आणि त्याच पद्धतीनं काम आमचे मुख्यमंत्री श्री डी.के. शिवकुमार साहेब असंच ह्या पद्धतीचं काम, म्हणजे जास्तीत जास्त अनुदान या बेळगाव जिल्ह्यामध्ये 18 मतदारसंघात कनिष्ठ पक्ष कमीत कमी 11 विधानसभामध्ये काँग्रेस पक्षाचा सत्ता आहे, काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, आणि राहिलेल्या 7-8 जे काही मतदारसंघ आहे जिथं काँग्रेस पक्षाचा आमदार नाही आहे, तरीही सुद्धा ते सर्व 18 मतदारसंघात जास्तीत जास्त अनुदान देण्याचं कार्य हे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार साहेब करतील। आणि जिथं जिथं जरी पक्षाचा कार्यकर्ता किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून जरी काही कमी पडत असेल, तर हे दोन्ही नेते श्रीमती लक्ष्मीताई हेब्बाळकर आणि आमचे सन्माननीय सतीशण्णा जारकिहोळी साहेब यांच्या मार्गदर्शनात विकासाचं काम कुठेही थांबणार नाही। खरोखरच बेळगाव जिल्ह्याला 2023-24 नंतर सत्तांतर झालं आणि काँग्रेस सरकार आलं। काँग्रेस सरकारमध्ये सिद्धरामय्या साहेबांनी मुख्यमंत्रीपद अतिशय चांगल्या पद्धतीचं 3 वर्ष त्यांनी कार्यकाळ यशस्वी केला। त्यानंतर आज डी.के. शिवकुमार साहेबांनी सुद्धा शपथ घेतली आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये 2 मंत्रीपद आम्हाला मिळालेली होती। विशेष करून पहिल्या भागामध्ये सतीशण्णा जारकिहोळी साहेबांचं आणि लक्ष्मीताई हेब्बाळकर मॅडम यांचं कार्य आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी 3 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केला आणि कर्नाटकवरती आपला पकड, आपला कर्तृत्व, आपला ठसा बेळगाव जिल्ह्याचं नाव त्यांनी केलेलं असं आहे।
आणि खरोखरच याच्याही पुढेही बेळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्नशील राहतील. त्यांना आपण शुभेच्छा पण देऊयात. आणि आज सिद्धरामय्या साहेबांनी पण सुद्धा शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. DK शिवकुमार साहेबांच्या शपथविधीनंतर वेगवेगळ्या मंत्र्यांनी सुद्धा आज शपथ घेतलेली आहे. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्याचे आदरणीय सतीश अण्णा जारकिहोळी साहेब यांनी सुद्धा घेतलेले, त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतोय. साहेब, हा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे काही शैक्षणिक असेल किंवा बेळगाव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शाळा असतील, मातृभाषेतली शाळा असतील, सरकारी शाळा असतील, त्या संदर्भामध्ये आम्ही व्हिजिट केलेल्या आहेत, बघितलेलं आहे. त्याचं अनुदान सुद्धा तुम्ही देण्याचं यशस्वी काम केलेलं आहे. काही अजून काही ज्या ठिकाणी सुविधा पोचवायच्या आहेत त्या संदर्भात तुम्ही काय करणार आहात? नाही, बरोबर आहे. शाळांच्या कडे बघितलं तर सर्वात जास्त विकास हे शाळांकडे व्हायला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत सुद्धा आहे. आणि फक्त बेळगाव शहरात किंवा बेळगाव तालुकापेक्षा बेळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी शाळांचा आज जर स्थिती बघितलं तर मला वाटतं ह्या संदर्भात सिद्धरामय्या साहेबांनी तिथं स्मार्ट क्लास देण्याचं काम फार मोठं योजना हे राबवलेलं आहे. आणि आमचा प्रयत्न एवढंच असणार की एक युवा कार्यकर्त्याच्या नात्यानं आमच्या घरात किंवा आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये सध्या सत्ता असताना आमचा प्रयत्न एवढाच असतात किंवा मी एकटाच नव्हे, माझ्यासोबत असलेले सर्व काँग्रेसचे नेते आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा प्रयत्न असणार की जास्तीत जास्त अनुदान आम्ही आमच्या मंत्र्यांकडे मागून घेऊन आमच्या मतदारसंघाला खास करून स्मार्ट क्लास किंवा शाळेच्यासाठी आज आम्ही तिथं राबवण्याचं काम आम्ही करतो. कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसताना कन्नड, मराठी, इंग्लिश, उर्दू वेगवेगळ्या सरकारी शाळा सुद्धा आहेत, मातृभाषेतले शिक्षण आहेत, आम्ही पाहिलेले आहेत, व्हिजिट केलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी शासनाच्या वतीनं शाळा सुधारण्याचा संकल्प सुद्धा यशस्वी केलेला आहे, अनुदान दिलेलं आहे. यशस्वी करून त्या जीर्ण झालेल्या शाळा सुद्धा सुधारण्याचं काम लक्ष्मीताई हेब्बाळकर मॅडम तसेच सतीश अण्णा जारकिहोळी साहेब यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्याचा काही सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळासाठी सुद्धा अनुदान दिलेलं आहे. याच्या पुढेच अशाच पद्धतीने तुम्ही सुधारणा कराल अशी आशा वाटते सर, आणि आपण ते करूयाच. कारण मातृभाषेतल्या शाळा ज्या आहेत त्या टिकवणं वाढवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आता आज युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, एक आदरानं पाहिलं जातं, एक युवा नेतृत्व आहे. तर आमच्या युवकांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल? मी युवकांना एकच संदेश देऊ इच्छितो. आज जर तुम्ही बघितला, युवक आज खरोखर ते त्यांचा कम्फर्ट झोनातून बाहेर येणं हे फार गरजेचं आहे. कारण की आज युवक फक्त फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या वरती कमेंट केलं की त्यांचा जबाबदारी संपला हे असं समजून घेतात. आज सत्ता जरी कुणाच्या हातात असेल तर सत्ताला तुम्ही प्रश्न करा. जर तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या भविष्यात तुम्हाला न्याय मिळत नसेल तर अधिकारीला प्रश्न करा. तुम्ही जोपर्यंत घरात बसाल तर तुमचं काम होत नाही. बाहेर येऊन तुम्ही जर प्रश्न विचारता किंवा तुमच्या लोकप्रतिनिधीसोबत तुम्ही एक चांगला चर्चा करून तुम्हाला जे काही पाहिजे त्या मार्गीन तुम्ही निवडला तर 100% आज युवकांचंही भलं होईल. आणि जास्तीत जास्त युवक आज राजकारणात त्यांचाही सुद्धा आज आयडिया हे आम्हाला लाभदायक आहे. हे फक्त एक जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून नव्हे किंवा पूर्ण देशासाठी हे युवकांचं आज योगदान फार मोठं लाभदायक आहे हे मी सांगू शकतो. खरोखरच मुन्ना साहेबांनी सांगितलं की युवकांचं योगदान जे आहे अतिशय महत्वाचं आहे. पण त्यांची जी बुद्धी कौशल्य आहे, बुद्धिमत्ता आहे, नॉलेज आहे, त्या नॉलेजचा वापर या तरुण या ठिकाणी ज्या घटना किंवा ज्या उपक्रम यशस्वी केले जातात अशा संदर्भामध्ये त्यांनी जर आपली बुद्धिमत्ता लावली तर कोणत्याही प्रकारचं कार्य यशस्वी होऊ शकतंय. आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगल्या पद्धतीचा उपयोग करून घेतले तर समाजकारण, राजकारण आणि शैक्षणिक मध्ये क्रांती घडायला अधिक वेळ लागणार नाही. त्याचा संदेश साहेबांनी अतिशय चांगला दिला. त्याबद्दल मी ज्ञानसाधना मीडियाच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि असंच या विशेष करून तुम्ही नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी या ज्ञानसाधना मीडियाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू. खूप छान.